Now students, we have done with the phrase. Now next is clause. आता आपण phrase बघितलं, तर phrase नंतर आहे clause. तर clause म्हणजे काय? Group of related words. It has a subject and verb combination. आता आपण फ्रेज जे बघितलं होतं, फ्रेजमध्ये काय बघितलं होतं की ग्रुप ऑफ वर्ड, बट इट डझंट हॅव सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन, बरोबर की नाही? तिथं ग्रुपचा शब्दांचा ग्रुप असतो, परंतु त्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब नसतो, ते म्हणजे झालं फ्रेज. आणि क्लॉज म्हणजे काय? इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड बट इट हॅव अ सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन. सो ग्रुप ऑफ वर्ड्स, subject plus verb combination, and it has a complete meaning by itself. It have a complete meaning by itself. Complete meaning म्हणजे जर का तुम्ही क्लॉज, वाक्यातील क्लॉजचा पार्ट हा सेपरेटली जरी यूज केला तरी तो एक कंप्लीट मीनिंग सांगत असतो, म्हणजेच त्यामधून कोणतेही पुढचे प्रश्न तयार होत नाहीत. नाव क्लॉजेस आर डिवायडेड इनटू टू पार्ट्स. क्लॉजेस आर हॅव्हिंग टू पार्ट्स. फर्स्ट इज मेन क्लॉज and second is subordinate clause. Now clause is known as which have a group of words, which have a subject verb combination, and which have a complete meaning, that known as a clause. Okay, now clause have a two different parts, or we can say the clause divided into two different parts, that is main clause and subordinate clause. So for the main clause we can say independent clause, main clause or independent clause. Okay, and subordinate clause known as also dependent clause. आता मेन क्लॉजला इंडिपेंडंट क्लॉज म्हणतात. आता इंडिपेंडंट म्हणजे मराठीमध्ये काय आपण म्हणतो त्याला, की जो कोणावरही निर्भर नसतो, बरोबर, त्याला आपण इंडिपेंडंट म्हणतो. म्हणजे कोणावरही अवलंबून नसलेला म्हणजे इंडिपेंडंट. आणि डिपेंडंट क्लॉज मीन्स कोणावर तरी अवलंबून असलेला त्याला आपण डिपेंडंट म्हणतो. म्हणजे इंडिपेंडंट क्लॉज और मेन क्लॉज, this is the first type of clause, and second is subordinate clause or the dependent clause. Now let's start with first example. He plays cricket regularly. He plays cricket regularly. आता या सेंटेन्स मध्ये ही इज अ सब्जेक्ट, देन प्लेज इज अ वर्ब. ओके, सो ही प्लेज दिस पार्ट नोन ॲज अ क्लॉज पार्ट. तर ही प्लेज हा जो भाग आहे त्याला आपण क्लॉजचा पार्ट म्हणतो. तर आता तुम्ही फक्त सेंटेन्स यूज केलं ही प्लेज, यामध्ये ग्रुप ऑफ सेंटेन्स आहे, जसं की आपण पाहिलं ग्रुप ऑफ वर्ड्स आहे ही प्लेज. इट हॅव अ सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन, सब्जेक्ट प्लस वर्ब कॉम्बिनेशन पण आहे. कंप्लीट मीनिंग ही प्लेज, तो खेळतोय, असाही पूर्ण अर्थ होऊ शकतो त्याचा, म्हणजे हे झालं क्लॉजचं. बट दिस नोन बट इफ यू विल ॲड समथिंग मोर, आता हे तुम्ही असंही वापरू शकता, पण जर का तुम्ही ह्या क्लॉज सोबत फ्रेज यूज केली, क्रिकेट रेग्युलरली, क्रिकेट रेग्युलरली ही फ्रेज तुम्ही यूज केली, तर हे झालं पूर्ण कंप्लीट सेंटेन्स. म्हणजे क्लॉज प्लस फ्रेज हे झालं कंप्लीट फुलफिल मीनिंगफुल सेंटेन्स. बट जर का तुम्ही हे जरी नाही यूज केलं तरी क्लॉज कोणता आहे, ही प्लेज, हे क्लॉज आहे एवढं तुम्ही ओळखू शकता. नाव फर्स्ट इज इंडिपेंडंट क्लॉज, दॅट इज मेन क्लॉज. आपण पहिल्यांदा पाहूया. First is
independent clause, independent or main clause we can say. Okay, first type is independent or main clause. Now see, independent clause, that is having a subject verb combination, subject plus verb combination. See the features of independent clause. Independent clause चे features बघा. पहिलं subject verb combination, then a complete sense itself. It have complete सेन्स इटसेल्फ. म्हणजे दुसऱ्या कोणत्याही क्लॉजची किंवा दुसऱ्या कोणत्याही फ्रेजची मदत न घेता हे इंडिपेंडंट क्लॉज जे आहे ते एक परिपूर्ण अर्थपूर्ण असतं. म्हणजे जर का तुम्ही एखादं सेंटेन्समध्ये जर का इंडिपेंडंट क्लॉज असेल, त्या इंडिपेंडंट क्लॉज तुम्ही कसं ओळखू शकता की त्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन आहे आणि फक्त जर का तुम्ही फक्त तेवढाच क्लॉज जरी घेतला तरी त्याला काहीतरी अर्थ असतो. देन डझंट नीड एनी अदर क्लॉज फॉर एक्झिस्टंट. आता इंडिपेंडंट क्लॉजला दुसऱ्या कोणत्याही क्लॉजची मदत लागत नाही अर्थपूर्ण करण्यासाठी. Independent clause doesn't need any other clause. It is why? Because it's independent. इंडिपेंडंट म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो आत्मनिर्भर, स्वतः कोणाचीही मदत न घेणारा किंवा ज्याला कोणाचीही मदत नको असते तो आपण त्याला आत्मनिर्भर म्हणतो. बरोबर, इंडिपेंडंट. आता हे इंडिपेंडंट क्लॉज नावामध्येच काय आहे, इंडिपेंडंट म्हणजे आत्मनिर्भर आहे. म्हणजे ते कुठल्याही क्लॉजची मदत घेतं का, नाही. म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही क्लॉजची मदत न घेता ते एक अर्थपूर्ण असतं, म्हणजेच इंडिपेंडंट क्लॉज. Independent clause, it have a subject verb combination, it have a complete sense by itself, and it doesn't need any other clause to get a fulfillness. वाक्य परिपूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही क्लॉजची गरज या इंडिपेंडंट क्लॉजला नसते. फॉर एक्झाम्पल, यू मे सिट. आता यू मे सिट, आता यू मे सिट मध्ये यू हे आहे सब्जेक्ट, बरोबर, सिट हे आहे वर्ब. यू मे सिट, तू बसू शकतोस, हे वाक्य झालं. आता या वाक्यामध्ये अजून काही वाक्य दुसरे शब्द आहेत का, नाही. फक्त सब्जेक्ट आणि वर्ब आहे, सब्जेक्ट आणि वर्ब आहे फक्त, पण तरी सुद्धा हे काय आहे, वाक्य परिपूर्ण आहे. बरोबर की नाही, याचा काहीतरी अर्थ होतो आणि हे परिपूर्ण आहे. यू मे सिट, तू बसू शकतोस, म्हणजे हे झालं इंडिपेंडंट क्लॉज. हे कोणतं आहे तर इंडिपेंडंट क्लॉज किंवा आपण त्याला मेन क्लॉज म्हणू शकतो. मेन क्लॉज की ज्यामध्ये फक्त सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन असतं परंतु ते अर्थपूर्ण असतं. हे झालं मेन क्लॉज और इंडिपेंडंट क्लॉज. नाव नेक्स्ट इज डिपेंडंट क्लॉज और वी कॅन से द सबऑर्डिनेट क्लॉज. Second is subordinate clause, subordinate or dependent clause. आता या इंडिपेंडंट म्हणजे काय बघितलं आपण की ज्याला दुसऱ्या कोणत्याही क्लॉजची गरज भासत नाही. आता यामध्ये नावामध्येच आहे काय तर डिपेंडंट, म्हणजे अर्थातच हे दुसऱ्यावरती निर्भर असणार. डिपेंड असणार म्हणजे निर्भर असणे. म्हणजे आता आपण याची डेफिनेशन पाहूयात. डिपेंडंट क्लॉज, इट हॅव अ सब्जेक्ट अँड वर्ब कॉम्बिनेशन. इट हॅव सब्जेक्ट प्लस वर्ब कॉम्बिनेशन बट नो कम्प्लीट थॉट. But no complete thought. It depend on independent clause. म्हणजे याचं सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन असतं परंतु इट डिपेंड ऑन मेन क्लॉज. म्हणजे काय तर इंडिपेंडंट क्लॉज हे डिपेंडंट
क्लॉजवरती अवलंबून असतं किंवा मेन क्लॉजवरती अवलंबून असतं. म्हणजेच सबऑर्डिनेट क्लॉज ऑर डिपेंडंट क्लॉज इज डिपेंडिंग ऑन द मेन क्लॉज ऑर द इंडिपेंडंट क्लॉज, बट इट हॅव अ सब्जेक्ट प्लस वर्ब कॉम्बिनेशन. जर आपण फ्रेजमध्ये काय बघितलं की त्याचं सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन नसतं, परंतु क्लॉजमध्ये सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन दोन्हीही प्रकारात सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन असतं, परंतु मेन क्लॉजमध्ये सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन असं असतं की त्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही क्लॉजची गरज भासत नाही. आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन असतं, परंतु त्या क्लॉजला डिपेंडंट क्लॉजची गरज भासते वाक्य पूर्ण करण्यासाठी. Subordinate clause needed the independent clause for fulfilling the sentence. One more time I will repeat. Subordinate clause or the dependent clause needs main clause or the independent clause for fulfilling a meaningful sentence, but it have a subject plus verb combination. आता वाक्य बघूयात आपण. Let's see one example. Wherever you sit, wherever you sit. आता wherever you sit in this sentence subject is you, correct? you हे subject आहे, बरोबर. sit हे verb आहे. so it have a subject plus verb combination. wherever you sit, subject plus verb combination, but it doesn't have any complete meaning. पण याचा पूर्ण अर्थ होतोय का? wherever you sit, तू कुठेही बस, याचा पूर्ण अर्थ परिपूर्ण होतोय का हे वाक्य? नाही. म्हणून wherever you sit, before that we can add the main clause like आपण मेन क्लॉज मध्ये एक एक्झाम्पल बघितलं होतं, कोणतं? यू मे सिट, बरोबर. यू मे सिट wherever you like, here will be, sorry for the mistake, wherever you like, wherever you like. so subject is you and like is verb, okay, sorry for that. wherever you like, you is a subject and like is a verb, that is a subordinate clause. it have a subject plus verb combination. wherever you like, तुला जिथे आवडेल तिथे, असा याचा अर्थ होतो. wherever you like म्हणजे तुला जिथे आवडेल तिथे, तुला जिथे आवडेल, जसे आवडेल तसं आपण त्याला म्हणू शकतो. मग wherever you like, it have a subject plus verb combination, like you is a subject and like is verb, but it doesn't have a complete meaning. पण त्याचा एक पूर्ण अर्थ बनतोय का wherever you like? no. so we add the main clause to that. मेन क्लॉज, आपण मेन क्लॉजचं एक एक्झाम्पल बघितलं होतं, तेच एक्झाम्पल आपण इथं घेऊया. यू मे सिट wherever you like. यू मे सिट wherever you like. तू बसू शकतोस जिथे तुला आवडेल तिथे, असा याचा अर्थ होतो. यू मे सिट wherever you like. आता या सेंटेन्सचं वाक्य, हे सेंटेन्स जे झालं, वाक्य जे झालं ते परिपूर्ण झालं, बरोबर की नाही? हां, इथं सब्जेक्ट 2 वेळा आला, सब्जेक्ट हा 2 वेळा आलेला आहे, परंतु हे वाक्य परिपूर्ण आहे. जसं की यू मे सीट हे झालं मेन क्लॉज अँड वेअरएव्हर यू लाईक इट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज, बरोबर. इट मीन्स द कॉम्बिनेशन ऑफ मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज comes in a subordinate or dependent clause. याचा थोडक्यात काय की डिपेंडंट क्लॉजमध्ये किंवा सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये कशाचं कॉम्बिनेशन असतं, तर मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजेच डिपेंडंट क्लॉजमध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज दोन्हीही येतं. नाव सबऑर्डिनेट क्लॉज इज हॅव्हिंग अ सब टाइप्स.
subordinate clause having three subtype. First is noun, second is adjective, and third is adverb. Now सबऑर्डिनेट और डिपेंडंट क्लॉज हॅव्हिंग थ्री सबटाईप. आता आपण फ्रेजमध्ये काय बघितलं, फ्रेजमध्ये चार प्रकार आहेत. फ्रेज इज हॅव्हिंग अ 4 सबटाईप्स, बट ओनली द सबऑर्डिनेट क्लॉज, फक्त सबऑर्डिनेट क्लॉजचेच 3 प्रकार आहेत. नाउन, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज अँड ॲडवर्ब क्लॉज. वी कॅन से नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज and the adverb clause. Now first of all let's see the noun clause. In the noun clause, group of words. First is noun clause. In noun clause there is group of words. First feature is group of words. Okay, it have a subject plus verb combination also. It have subject plus verb combination. And third is acts as a noun. It acts as a noun. Acts as a noun. नाउन म्हणजे काय, आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये पाहिलं. नाउन म्हणजे नाम, बरोबर आहे. म्हणजे नाउन क्लॉज जे आहे ते एखाद्या नामाप्रमाणे वाक्यामध्ये काम करतं. लेट्स सी एक्झाम्पल. आय फिअर दॅट आय विल फेल. आय विल फेल. Now in this sentence I is a subject, yes, and will fail is a verb. So this is noun clause example. Now one more example we will see. Ravi says noun clause, one more example. Ravi says that it will not work. Ravi says that it will not work. Now in this sentence Ravi is noun. रवी हे नाउन आहे, बरोबर. सो रवी सेज इट्स अ मेन क्लॉज. रवी सेज इट्स अ मेन क्लॉज. वी कॅन से रवी सेज इज अ मेन क्लॉज. सो दॅट इट विल नॉट वर्क, दॅट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज, or we can say the noun clause in the subordinate clause. Subordinate clause, but which subordinate clause? Noun clause, because it comes with a noun. आता वाक्यामध्ये नाउन आलेला आहे. नाउन काय आहे? रवी आहे. मग नाउन सोबत आलेलं सबऑर्डिनेट क्लॉज कोणतं असतं? तर नाउन क्लॉज. If the clause comes with a noun, that clause known as a noun clause. Now next is adjective clause. Second is adjective clause. Now what is adjective clause? It is a clause that does the work of an adjective in a sentence, and so it is called an adjective clause. Now if the clause comes with an adjective, जर का वाक्यामधील ॲडजेक्टिव्ह सोबत जर का एखादं क्लॉज येत असेल तर ते कोणतं क्लॉज असतं? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. नाउन क्लॉज मीन्स इफ द क्लॉज कम्स विथ अ नाउन, then that clause known as a noun clause.
बट नाउन क्लॉज नोन ॲज मेन क्लॉज. नाउन क्लॉज सोबत जे असतं त्याला मेन क्लॉज म्हणतो आणि नाउन क्लॉज सोबत दुसरं क्लॉज जे येतं त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच नाउन क्लॉज झालं. आता ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय, मेन क्लॉज जे असतं त्या मेन क्लॉजमध्ये ॲडजेक्टिव्हचा भाग असतो आणि त्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजसोबत दुसरं क्लॉज जे येतं त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतात. इट मीन्स ॲडजेक्टिव्ह क्लॉज comes with an adjective. Let's see example. I remember the letter. I remember the letter that she wrote to me. That she wrote to me. I remember the letter that she wrote to me. आता या सेंटेन्समध्ये मेन क्लॉज कोणता आहे, आय रिमेंबर द लेटर. आय रिमेंबर द लेटर इज अ मेन क्लॉज अँड दॅट इज अ ॲडजेक्टिव्ह क्लॉज. बरोबर की नाही. मग सबऑर्डिनेट क्लॉज आय रिमेंबर द लेटर दॅट नोन ॲज अ मेन क्लॉज. आय remember the letter, this known as a main clause because in this there is a adjective. आता या मेन क्लॉज मध्ये ॲडजेक्टिव्ह आहे. बरोबर. मग राहिलेला जो सेंटेन्स आहे that she wrote to me, that she wrote to me known as a which clause, adjective clause. डिपेंडंट क्लॉज बट ॲडजेक्टिव्ह क्लॉज. डिपेंडंट क्लॉज मधला कुठला प्रकार, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. सो दॅट शी wrote to me is a adjective clause, but in which adjective clause, dependent clause. डिपेंडंट क्लॉज मधला ॲडजेक्टिव्ह क्लॉज कोणता आला, दॅट शी रोट टू मी. आता दॅट शी रोट टू मी, दॅट शी रोट टू मी यामध्ये सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. बरोबर की नाही. शी हे सब्जेक्ट आहे, रोट हे वर्ब आहे, बट इट डझंट हॅव कम्प्लीट मिनिंग इट सेल्फ. आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब जरी असलं तरी परिपूर्ण मिनिंग होतोय का, नाही. म्हणून यासोबत आपण मेन क्लॉज ॲड केला कोणता, आय रिमेंबर द लेटर. पण यामध्ये ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून हे झालं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. नाव नेक्स्ट इज adverb clause. Third type and the last type of clause, that is adverb clause. Now adverb clause means what? It is a clause that does the work of an adverb. वाक्यातील ॲडवर्ब सोबत जे क्लॉज येतं त्याला ॲडवर्ब क्लॉज म्हणतात. इन अ सिम्पल लँग्वेज वी कॅन से इफ द क्लॉज कम्स विथ ॲन ॲडवर्ब और डज द वर्क ऑफ ॲन ॲडवर्ब. एखाद्या वाक्यातील ॲडवर्बचं जे काम केलं जातं एका क्लॉजने त्याला ॲडवर्ब क्लॉज असं म्हणतात. इन अ सिम्पल लँग्वेज वी कॅन से इट इज अ क्लॉज दॅट डज द वर्क ऑफ ॲन ॲडवर्ब इन अ सेंटेन्स. And so it is called an adverb clause. Now let's see example. Neeraj could not come because he was sick. Neeraj could not come because he was sick. Now in this sentence Neeraj could not come, that is the main clause. बरोबर. Neeraj could not come, that is the main clause because he was sick. आता he was sick हे झालं subordinate clause and adverb clause.
सबऑर्डिनेट क्लॉज आहे, पण कोणत्या प्रकारचं सबऑर्डिनेट क्लॉज आहे तर ॲडवर्ब क्लॉज आहे, कारण हे ॲडवर्बच्या सोबत आलेलं आहे, ॲडवर्बचं काम करण्यासाठी या सेंटेन्समध्ये आलेलं आहे, म्हणून सबऑर्डिनेट क्लॉजमधलं ॲडवर्ब क्लॉज कोणतं आहे तर ही वॉज सिक. ना आता या सेंटेन्समध्ये वर्ब नाही आहे, पण ऑक्झिलरी वर्ब नक्की आलेला आहे. ही इज अ सब्जेक्ट अँड वॉज इज अ ऑक्झिलरी वर्ब, म्हणजे सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन आहे तिथे, परंतु त्याचा ही वॉज सिक, ही वॉज सिक एवढंच जर का तुम्ही घेतलं तर त्याचा तिथं पूर्ण हे होत नाही, म्हणून ॲडवर्ब क्लॉज कम्स विथ ॲन ॲडवर्ब. ओके, नाव since the subordinate clause modifies the verb come, it is an adverb clause. So Neeraj could not come, that was the main clause, and he, because he was sick, that is the subordinate clause. But which subordinate clause? Adverb clause. Now here we have done with the noun and here we have done with the phrase and the clause. In the phrase we have seen which type of phrases are there, and in the clauses also we have seen two main types of clauses and 3 subtype of clauses. Now in the notes I will give the detail about phrase and clause. Thank you.